acres of land, Dr. A.L. Nair, and the name Topiwala to the existing National Medical College. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील टॉप 5 मेडिकल कॉलेज की ज्या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी मुलांची खूप कॉम्पिटिशन असते, कट ऑफ खूप हाय जातो. कट ऑफचा विचार आपण एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये करूया, पण या व्हिडिओमध्ये फक्त आपण टॉप 5 मेडिकल कॉलेज रँकिंगनुसार बघूया. तर सुरुवातीला 1104 कोडवालं कॉलेज सुरुवातीला की जे मुंबईमधलं कॉलेज आहे आणि कॉलेजचं नाव तुमच्या लक्षात येईलच बघा. Acres of land and rupees 4 lakhs by Dr. A.L. Nair to the existing structure in its current location. In the year 1946, Topiwala Desai further added rupees 5 lakhs and the name Topiwala to the existing National Medical College was given. तर हे होतं मित्रांनो नंबर 5चं कॉलेज TN मेडिकल कॉलेज मुंबईचं की ज्याला नायर आपण म्हणतोय. आणि या कॉलेजचं जे इंटेक आहे 2023चं असलेलं इंटेक, तर हे होतं 250 सीट्सचं आणि यापैकी 15% ऑल इंडिया कोटा की ज्या 38 सीट्स MCCच्या काउन्सिलिंगमधून फिल केल्या जातात आणि बाकीच्या राहिलेल्या 212 ज्या सीट्स आहेत तर त्या स्टेट कोटामध्ये येतात. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चांगलं टॉपचं टॉप 5 मध्ये येणारं MBBSचं महाराष्ट्रामधलं कॉलेज दॅट Topiwala to the existing National Medical College. TN मेडिकल कॉलेज की ज्याला आपण नायर म्हणतोय. ओके, तर हे होतं 5 नंबरचं. बघूया 4 नंबरचं कॉलेज. कॉलेज कोड आहे 1102. चार नंबरचं कॉलेज लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज की ज्याला आपण सायनचं कॉलेज म्हणतोय, सायन मुंबई. तर या कॉलेजचं जे इंटेक आहे तर ते आहे 200 सीट्सचं आणि 200 सीटच्या इंटेकमध्ये ज्या AIQच्या सीट्स आहेत तर त्या 30 सीट्स ऑल इंडियामधून फिल केल्या जातात. खूप कॉम्पिटिशन असते, कट ऑफ खूप हाय जातो, कॉम्पिटिशन खूप जास्त असते. आणि जर समजा आपण याच्या ऑल इंडिया कोट्याच्या सीट्स जर सोडून दिल्या 30 सीट्स तर राहिलेल्या ज्या सीट्स आहेत की ज्या 170 सीट्स आहेत 200 पैकी तर त्या सीट्स आपल्या स्टेट कोटा म्हणजे CET सेल 85% कोट्यामधून फिल केल्या जातात. तर हे होतं 4 नंबरला येणारं कॉलेज. बघूया पुढचं म्हणजेच 3 नंबरला टॉप 3 मध्ये येणारं कॉलेज, 3 नंबरला येणारं कॉलेज. पुण्याचं 1110 कोड असलेलं हे कॉलेजचे कोड मी का सांगतोय, कारण काउन्सिलिंगच्या वेळेला तुम्हाला ऑनलाईन कॉलेजचे कोड फिल करावे लागतात. तर 1110 या कॉलेजचा कोड आहे, पुण्याचं कॉलेज आहे आणि BJ मेडिकल कॉलेज पुण्याचं इंटेक जे आहे तर ते 250 सीट्स आहेत आणि 37 सीट ज्या आहेत तर त्या ऑल इंडिया कोटामधून फिल केल्या जातात म्हणजेच MCC मधून. आणि राहिलेल्या ज्या सीट्स आहेत 213 तर या सीट्स स्टेट कोटा CET सेलमधून फिल केल्या जातात आणि ही कॉलेजसुद्धा खूप चांगलं कॉलेज आहे, कॉम्पिटिशन खूप जास्त असते. यानंतर नंबर 2ला येणारं कॉलेज बघूया. आपण आलोय मुंबईच्या कॉलेजवर, कारण अगोदर 2 आपण मुंबईचे कॉलेज बघितले आणि आता परत एक 3 नंबरला पुण्याचं कॉलेज BJ आणि जे 2 नंबरला येतं तर ते पुन्हा मुंबईचं कॉलेज दॅट इज ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबईचं. आता ग्रँट मेडिकल कॉलेज JJ हॉस्पिटल ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये टोटल इंटेक आहे 250 सीट्सचं. 2 नंबरला महाराष्ट्रामध्ये येणारं जवळपास कॉलेज BJ आणि JJ हे जे दोन्ही कॉलेज आहे तर या मुलांमध्ये काय असतं की काही मुलं 2 नंबरला JJ हॉस्पिटल ठेवतात, काही मुलं जे आहेत तर ते BJला 2 नंबरला ठेवतात. म्हणजे तुम्हाला मुंबईला जायचं किंवा नाही तर यावर डिपेंड आहे. या 2 कॉलेजमधचा जो क्रम आहे 2 आणि 3 यामध्ये थोडाफार तुम्ही चेंज करू शकता. तर BJ आणि JJ यामध्ये थोडा चेंज तुम्हाला करू शकता. ग्रँट मेडिकल कॉलेज 1101 असं कोड या कॉलेजचा आणि टोटल 250चं इंटेक आहे आणि 38 सीट ज्या आहेत तर त्या ऑल इंडिया कोटामधून फिल केल्या जातात. राहिलेल्या ज्या 212 सीट्स आहेत तर त्या CET सेल स्टेट कोटामधून. आणि आता बघूया नंबर 1ला महाराष्ट्रामध्ये नंबर 1ला येणारं कॉलेज नेमकं कोणतं. सर्वांना माहिती आहे, सर्वांना उत्सुकता आहे. तर ही आहे मित्रांनो 1103 1103 कोडवालं कॉलेज दॅट इज KEM. सर्वांची इच्छा अपेक्षा, सर्वांना असं वाटतं की आपल्याला KEM मध्ये ॲडमिशन मिळायला पाहिजे. KEMचं जे इंटेक आहे तर ते 250 सीट्स आहे आणि 38 सीट्स ऑल इंडिया कोटामधून फिल केल्या जातात. राहिलेल्या 212 सीट
स्टेटमधून पण खूप कॉम्पिटिशन असते. एक टॉपचं महाराष्ट्रामधलं एक मेडिकल कॉलेज. या व्हिडिओमध्ये आपण टॉप 5 मेडिकल कॉलेज बघितले महाराष्ट्रामधले MBBSचे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असेच BMSचे, BHMSचे, BDHचे सुद्धा बघूया. नवीन असाल सबस्क्राईब करा म्हणजे येणारे पुढचे व्हिडिओज नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील. आज आपण थांबतोय. ओके, बाय.